नमस्कार, माझे कोकणच्या बातमीपत्रात मी दुर्वा कांबळी तुमचं मनपूर्वक स्वागत करते। बातमीपत्राला सुरुवात करण्याआधी पाहूया महत्त्वाच्या घडामोडी। रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा निवडणुकीची उद्या 4 जूनला मतमोजणी। मतदारांचा कौल कोणाला मिळणार, निकालाची उत्सुकता पोचली शिगेला। अखेर खेडच्या बहिरवली नंबर 1 मधील पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुटला। भेडसावणारा पाणी प्रश्न सोडवण्यासाठी सामाजिक कार्यकर्ते खालिद चौगुले यांचे योगदान। रायगडच्या नागोठणेमध्ये कंपनीची पाईपलाईन फुटून सांडपाणी शेतात। रसायन मिश्रित सांडपाण्यामुळे शेतकरी हवालदिल, शेतकऱ्यांकडून कारवाईची होते मागणी। आणि कोकणातील ग्रामीण भागात फक्त ज्येष्ठ नागरिक शिल्लक, कोकणी तरुणांनी कोकणातच संधी निर्माण करा, अभिजित पानसेंचा पत्रकार परिषदेतून कोकणी तरुणांना सल्ला। पाहूया सविस्तर वृत्त। रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा निवडणुकीची मतमोजणी उद्या मंगळवारी होणार आहे। मतमोजणीसाठी जिल्हा प्रशासन सज्ज झालं असून 1158 कर्मचाऱ्यांची त्यासाठी नियुक्ती करण्यात आली आहे। उद्या सकाळी 7 वाजता मतमोजणीसाठी स्ट्रॉंग रूमचा दरवाजा उघडला जाणार आहे। त्यानंतर सकाळी 8 वाजल्यापासून पोस्टलची मतमोजणी सुरू होणार आहे। पहिला राऊंड 10:30 वाजेपर्यंत संपेल, तर मतदान प्रक्रिया पूर्ण व्हायला दुपारी 2:30 वाजतील अशी माहिती निवडणूक निर्णय अधिकारी तथा जिल्हाधिकारी एम देवेंद्र सिंग यांनी दिली आहे। तर मतमोजणी झाल्यानंतर त्याच दिवशी विजयी मिरवणुका काढण्यासाठी परवानगी न देण्याचा निर्णय गृह विभागाने घेतलाय। त्यानुसार रत्नागिरीत देखील परवानगी देण्यात येणार नसल्याचं पोलीस अधीक्षक धनंजय कुलकर्णी यांनी स्पष्ट केलंय। जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते। यावेळी जिल्हा पोलीस अधीक्षक धनंजय कुलकर्णी यांच्यासह अन्य अधिकारी देखील उपस्थित होते। रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघात एकूण 63.4% मतदान झाले। एकूण 9,76,618 जणांनी मतदानाचा अधिकार नोंदवला होता। त्यामुळे मतदारांचा कौल कोणाला मिळणार याची उत्सुकता आता शिगेला पोचली आहे। निवडणूक आयोगाने मतमोजणी निरीक्षक म्हणून भुवनेश प्रताप सिंह तसेच आर रेवती यांची नियुक्ती केली आहे। महायुती, महाविकास आघाडी आदी पक्षांसाठी मतमोजणी केंद्रापासून काही अंतरांवर स्वतंत्र व्यवस्था केली आहे। विशेष म्हणजे मतदान प्रक्रियेमध्ये सामील असलेल्या सुमारे 13,500 कर्मचाऱ्यांपैकी 3,500 कर्मचाऱ्यांनी मतदान केले नसल्याचं उघड झालंय। याबाबत जिल्हा प्रशासनाने नाराजी व्यक्त केली आहे। आपली जे टोटल वोटर संख्या होती ते 14,51,630 होती। म्हणजे आपले सिंधुदुर्गचे 3 असेंब्ली कॉन्स्टिट्युएन्सी आणि रत्नागिरीचे 3 असेंब्ली कॉन्स्टिट्युएन्सी, टोटल 6 असेंब्ली कॉन्स्टिट्युएन्सीच्या 14,51,630 होतं। आणि यापैकी पुरुष जे आहे त्यांचे वोटर्सची संख्या 7,14,945 आहे आणि महिलांचे जे आहे ते 7,36,673 आहे। ओके, आणि थर्ड जेंडर जे आहे इतर ते 12 आहे। आणि यापैकी जे वोट केलेले आहे त्यांची संख्या आहे 9,07,618। रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघाची मतमोजणी उद्या 4 जून रोजी होणार असून या मतमोजणीसाठी चोख पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आलाय। 50 पोलीस अधिकारी, 356 पोलीस अंमलदार या बंदोबस्तासाठी तैनात असणार आहेत अशी माहिती जिल्हा पोलीस अधीक्षक धनंजय कुलकर्णी यांनी दिली आहे। त्याच्या बंदोबस्ताची रिहर्सल आम्ही घेणार आहोत आणि ह्या संपूर्ण बंदोबस्तासाठी 50 पोलीस अधिकारी, 356 पोलीस अंमलदार आम्ही नियुक्ती केलेले आहेत काउंटिंग स्टेशनवरती। आणि जसं जिल्हाधिकारी महोदयांनी सांगितलं की त्रिस्तरीय सुरक्षा व्यवस्था त्या ठिकाणी दिलेली आहे। आतला जो स्तर आहे इनरमोस्ट सर्कल ते CAPFचा सुरक्षा तिथं असणार आहे, दुसरा जो स्तर आहे तो SRPFचा असणार आहे आणि तिसरा जो स्तर आहे तो जिल्हा पोलीस सांभाळणार आहे। त्याच्यामध्ये 2-3 मुद्दे जे आहेत ह्या ज्या वेगळ्या पक्षांचे उमेदवार आहेत त्यांना थांबण्याची व्यवस्था किंवा त्याच्यासाठी पेंडाची व्यवस्था वेगळ्या ठिकाणी केलेली आहे। त्याची पार्किंगची व्यवस्था कुठे करायची याच्याबद्दलची सुद्धा विस्तृत योजना तयार केली आहे। आपल्याला सुद्धा जी पार्किंग आम्ही दिलेली आहे, आपल्याला सकाळी त्या दिवशी थोडंसं वॉकिंग करावं लागेल, 200-300 मीटर आपल्याला वॉकिंग करून जावं लागेल। आम्ही त्या दिवशी सर्व राज्यभरामध्ये असं डिसिजन पोलीस विभागाने घेतलेलं आहे। मतमोजणी झाल्यानंतर विजय मिरवणूक काढण्याची प्रथा असते, परंतु राज्यभरामध्ये पोलीस विभाग फार व्यस्त असल्यामुळे बंदोबस्त देणं शक्य होणार नाही, म्हणून राज्यभरामध्येच कुठेही विजय मिरवणुकांना परवानगी देण्याचं धोरण ठेवलेलं नाही। त्यामुळे आपल्या जिल्ह्यामध्ये सुद्धा
4 तारखेला आम्ही विजयी मिरवणुकांना परवानगी देणार नाही आहोत. 5 तारखेनंतर आम्ही मात्र आमच्या बंदोबस्ताची उपलब्धता त्याचं सगळं नियोजन पाहून त्यानंतर आम्ही विजयी मिरवणुकांना परवानगी देणार. पूर्ण जिल्हाभरामध्ये आम्ही बंदोबस्त तैनात केलेला आहे. जिल्हाभरातले जे एंट्री पॉईंट्स आहेत त्या ठिकाणी नाकाबंदी, त्याचबरोबर वेगवेगळ्या ठिकाणी गस्त असणार आहे, काही ठिकाणी हॉटेल लॉजेस चेकिंग, हे सगळ्या उपाययोजना आम्ही त्या दिवशी करणार आहोत. आणि मला खात्री आहे की हा जो बंदोबस्त आहे तो अतिशय चोखपणे आणि व्यवस्थितपणे पार पाडला जाईल. थँक्यू. रत्नागिरी जिल्ह्याच्या खेड तालुक्यातील बहिरवली नंबर 1 येथे पाण्याच्या पिण्याची समस्या भेडसावत असल्याने बहिरवली नंबर 1 येथील ग्रामस्थांनी ग्रामपंचायत बहिरवलीच्या पडीक असलेल्या विहिरीचे पाणी वापरण्यास घेण्याचा विचार केल्यानंतर ग्रामपंचायतची परवानगी घेऊन सदर विहिरीची साफसफाई करून घेण्यात आली आहे. बहिरवली नंबर 1 चे सुपुत्र तथा सामाजिक कार्यकर्ते खालिद चौगुले यांच्या माध्यमातून सदर विहिरीत विद्युत पंपाद्वारे ग्रामस्थांच्या सोयीनुसार सदरचं पाणी पिण्याच्या टाकीत घेण्यात आले. याचा शुभारंभ काल 2 जून रोजी करण्यात आला. पाण्याची सुविधा उपलब्ध झाल्याबद्दल ग्रामस्थांनी खालिद चौगुले व आर्थिक सहकार्य केलेल्यांचे आभार मानलेत. या प्रसंगी सामाजिक कार्यकर्ते अब्दुल्ला चौगुले, बहिरवली ग्रामपंचायत माजी सरपंच तथा तंटामुक्ती अध्यक्ष नूर मोहम्मद चौगुले, जमालुद्दीन चौगुले यांच्यासह अनेक प्रतिष्ठित नागरिक यावेळी उपस्थित होते. रायगड तालुक्यातील नागोठणेमध्ये एका रासायनिक कंपनीची पाईपलाईन फुटून सांडपाणी शेतात येऊ लागल्यामुळे शेतकरी हैराण झालेत. रसायन मिश्रित सांडपाण्यामुळे चोळेगावातील शेतकरी लक्ष्मण कुटे यांच्या शेतीचं मोठं नुकसान झाले. प्रशासनाने संबंधित कंपनीवर कारवाई करावी अशी मागणी आता शेतकरी कोटे यांनी केली आहे. विधान परिषदेच्या कोकण पदवीधर मतदारसंघातील मनसेचे उमेदवार अभिजित पानसे यांना उमेदवारी जाहीर झाल्यानंतर त्यांनी सिंधुदुर्गमध्ये पत्रकार परिषद घेत आपल्या प्रतिक्रिया मांडल्यात. यावेळी त्यांनी कोकणातील तरुणांनी मुंबई पुण्यासारख्या शहरात न जाता कोकणातच रोजगाराच्या संधी उपलब्ध कराव्यात असा सल्ला तरुणांना दिलाय. पाहुयात नेमकं काय म्हणालेत. आणि ते काही असं काही रॉकेट सायन्स नाहीये. कोकणातली मुलं ही इंजिनियर ग्रॅज्युएट झाली की शहराकडे जी धावतात त्याच्यापेक्षा कैक पटीने संधी इथे निर्माण होऊ शकतात. कैक पटीने इथे काही प्रशिक्षण केली तर त्यांना अत्यंत मोठ्या भरगच्च पगाराच्या नोकऱ्या मिळू शकतात. अनेक धंदे इथे उभे राहू शकतात. त्यांना पाठबळ, त्यांना मार्गदर्शन देण्याचं कुठलाही प्रयत्न जर होणार नसेल, संधीचीच उपलब्धता नसेल तर आपल्या मुलांनी काय करायचंय. आणि या गोष्टीचा पूर्ण विचारपूर्वक रोडमॅप आम्ही करतो आहोत. आणि कोकणचं मुलांचं भवितव्य जर बदलायचं असेल पुढच्या काही वर्षात तर निश्चितपणे तुम्ही राजसाहेबांच्या, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या आणि माझ्या पाठीशी उभे राहा. तर यावेळी पत्रकार परिषदेतून अभिजित पानसे यांनी कोकणातील कुटुंबे शहराकडे वळत असून ग्रामीण भागात फक्त ज्येष्ठ नागरिक राहिले आहेत, त्यामुळे कोकणात येणाऱ्या कंपन्यांमध्ये परप्रांतीयांचा भरणा केला जातोय असे म्हणत खंत व्यक्त केली आहे. माझी सरकारला नम्र विनंती आहे की जे रोजगार किंवा ज्या लोकांना, ज्या कंपनीजना किंवा ज्या पर्यटन व्यवसायाशी संलग्न असलेल्या किंवा जे मोठे बिझनेस इथे येणार आहेत ते काही आज आले, आज झाड लावलं आणि उद्या आंबा आला असं होत नाही ना. त्याला कालावधी जातो 3 वर्षाचा, 5 वर्षाचा. त्या कंपनीजना सांगणं आवश्यक आहे. या तुम्हाला समजा इंजिनिअरिंगची कंपनी आली, समजा त्या इंजिनियर्स कमी आहेत कोकणात, भरपूर आहेत, ग्रॅज्युएट झालेले आहेत, इंजिनियर आहेत. त्यांना 3 वर्ष त्या कंपनीच्या CSR मधनं प्रशिक्षण द्या आणि मग त्यांना भूमिपुत्रांना नोकरी द्या. तुम्हाला सांगतो, नाही तर दुर्दैवाने मी अतिशय गलबलून सांगतो, गैरवरून सांगतो, तुम्ही बघाल तर कोकणातली आतली गावं आहेत ना ती फक्त ज्येष्ठ नागरिक राहिले. कोणाची आई, कोणाचे म्हातारे बाबा, फक्त त्यांना तिथे करमत नाही शहरात छोट्याशा खोलीत, तेवढेच राहिले. अख्खीच्या अख्खी पिढी शहराकडे गेली. या प्रकारे जर तुम्ही करत असाल तर नवीन कंपन्या येतील, परप्रांतीय इथे येतील, त्या नोकऱ्या करतील, त्यांची घरं होतील. हा धोका तुम्ही लक्षात घ्यायला पाहिजे आणि हे सगळ्याचं मूळ शिक्षण आणि रोजगार आहे. रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघात भाजपचे उमेदवार नारायण राणे हे 1.5 लाखांच्या मताधिक्याने विजयी होतील. तसेच पहिल्यांदाच मिळालेल्या संधीचं भाजप सोनं करेल आणि मतदारसंघावर पहिल्यांदाच कमळ फुलेल असा दावा भाजपचे जिल्हा परिषद माजी अध्यक्ष रणजित देसाई यांनी केलाय. या निवडणुकीत रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघात पहिल्यांदाच भारतीय जनता पक्षाचं कमळ फुलणार आहे. आजपर्यंत अनेक वर्ष जे स्वप्न या भारतीय जनता पक्षाच्या सर्व कार्यकर्त्यांनी पाहिलेलं होतं की
कमळ या चिन्हावरती निवडणूक लढवावी, त्याला अनुसरून यावेळी सन्मान्य राणेसाहेब हे कमळ या चिन्हावरती निवडणूक लढवलेले होते आणि यावेळेला केवळ विजय नाही तर तो एक महाविजय साजरा होणार आणि महाजल्लोषात साजरा होणार आहे. कारण आम्हाला सर्वांनाच एक अपेक्षा आहे की यावेळेला सन्मान्य राणेसाहेब हे किमान 1.5 लाखाच्या मताधिक्याच्या वरतीच, किमान 1.5 लाख हे मताधिक्य असेलच, पण त्याहीपेक्षा चांगल्या मताधिक्याने सन्मान्य राणेसाहेब निवडून येतील आणि संपूर्ण महाराष्ट्रात जे पहिले टॉप 3 असतील त्यामध्ये सन्मान्य राणेसाहेबांचं नंबर असेल. एक्झिट पोलमध्ये एनडीएला कमी जागा दाखवल्या गेल्यानंतर भाजपचे जिल्हा परिषद माजी अध्यक्ष रणजित देसाई यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. भाजप आपल्या मित्रपक्षासह महाराष्ट्रात 40 पेक्षा जास्त जागा पटकावेल तर नरेंद्र मोदी तिसऱ्यांदा पंतप्रधान होतील असा दावा देखील त्यांनी यावेळी केलाय. विविध चॅनल्सनी एक्झिट पोल जे जाहीर केलेले आहेत त्यानुसार भारतीय जनता पार्टी साधारण 375 ते 410 यापर्यंत पोहोचण्याची निश्चितपणे त्यांनी खात्री दर्शवलेली आहे. प्रत्यक्षात निवडणुकीत जे काम भारतीय जनता पक्षाकडून संपूर्ण देशात झालेलं आहे त्याच्या एकंदरीत आधार घेतला तर भारतीय जनता पार्टी हे 100% अबकी बार 400 पार होणार. महायुतीतील घटक पक्षांच्या एकंदरीत सहकार्याने आपण निवडणुकीला सामोरं गेलेलो होतो. कालच्या एक्झिट पोलमध्ये साधारण काही एक्झिट पोलमध्ये महायुतीला साधारण 28 जागा दाखवल्या जात आहेत तर काही ठिकाणी 35 जागा दाखवल्या जात आहेत. परंतु मला निश्चितपणे खात्री आहे की कोणत्याही परिस्थितीत या महाराष्ट्रामध्ये 42+ 45च्या जवळपास आम्ही पोहोचू याबद्दल मला निश्चितपणे खात्री आहे. या बातमीसह वेळ झाली बातमीपत्रात इथेच थांबण्याची. भेटूया अशाच एका नवीन बातमीपत्रासह. तुम्ही कुठेही जाऊ नका, पाहत रहा कोकणच्या हक्काचं व्यासपीठ, फक्त माझे कोकण.